नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी डॉक्टर कैलास डाखोरे. आपण सर्वांचं मार्च 2025 या महिन्याच्या पहिल्या हवामान अंदाज आणि कृषी सल्ला विषयक सत्रात स्वागत करतो. आज प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई येथून आपल्याला जो प्राप्त झालेला हवामानाचा अंदाज आहे, त्यात प्रामुख्याने आपण पुढील 5 दिवसात वातावरण कसं असणार आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये याच्याबद्दल जाणून घेऊया. एकतर आभाळ स्वच्छ राहणार आहे, कोरडं राहणार आहे आणि त्यातल्या त्यात आपले जे पुढचे 3 ते 4 दिवस असेल त्यामध्ये जे आपले जे कमाल तापमान आहे त्याच्यामध्ये फारशी तफावत जाणवणार नाही आणि त्यानंतर आहे 3 ते 4 दिवसानंतर त्यामध्ये हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे. आता किमान तापमानामध्ये काय असणार आहे, तर किमान तापमान हे 3 ते 4 दिवसामध्ये हळूहळू 2 ते 3 डिग्री सेल्सिअसने कमी होण्याची शक्यता आहे. परंतु त्याच्यानंतर पुन्हा मराठवाड्याचा जो दक्षिण भाग आहे, तर दक्षिण भागमध्ये हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे. मुख्यतः आपले जे धाराशिव, लातूर हे जिल्हे आहेत, ह्या भागामध्ये आपल्याला साधारण 2 ते 3 डिग्री सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे. आता आपण उपग्रहाच्या माध्यमातून सॅक इस्रो अहमदाबाद आपल्याला उपग्रहाचे आपल्याला छायाचित्र देतो. त्यामध्ये तालुक्याने आहेत आणि जिल्ह्याने आहेत. जसे आपले 76 तालुके आणि 8 जिल्हे बघितले, त्याच्यामध्ये बाष्प उत्सर्जनाचा वेग जो आहे त्याच्यामध्ये वाढ झालेली आहे. मागच्या साधारणतः 2 आठवड्यापासून तापमानामध्ये वाढ होते, बाष्प उत्सर्जनाचा वेग वाढलेला आहे आणि त्याचबरोबर आपला विस्तारित अंदाज काय सांगतो शेतकरी बंधूंनो, की विस्तारित अंदाजामध्ये जसं की आता 7 ते 13 मार्च आहे, या दरम्यान आपल्याला पाऊस बिलकुल नाही आहे, सरासरीपेक्षा कमीच असणार आहे. परंतु तापमान जे दोन्ही आहेत आपले कमाल आणि किमान, तर कमाल तापमान हे सरासरी ते सरासरीपेक्षा किंचित जास्त राहण्याची शक्यता आहे. याचाच अर्थ आहे की आपल्याला पिकांना सिंचनाची व्यवस्था करावी लागणार आहे या कालावधीमध्ये आणि किमान तापमान सरासरी ते सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. म्हणजे दोन्ही तापमानामध्ये थोडा अंतर हे जास्त राहणार आहे, डिफरन्स हे जास्त राहणार आहे. आता पाहूया आपल्याला की आपल्या सध्याच्या परिस्थितीमध्ये जे फळबाग आहे, भाजीपाला आहे, फूल आहेत, पशुधन आहे, विविध पीक आहेत, तर ह्यांना सध्या आपल्याला सिंचनाची व्यवस्था करायची. दुसरं, आत्ता कापूस जो आपण पाहतोय की मागच्या सीझनमधला जो कापूस बऱ्याच शेतकऱ्यांनी अजून त्याला फरदड म्हणून ठेवला आहे, तर शेतकरी बांधवांना असं आवाहन करतो की आता याची फरदड म्हणून न ठेवता याची योग्य टाईमला विल्हेवाट लावायची, जेणेकरून आपल्याला गुलाबी बोंडअळीच्या जीवनक्रमातील घट पडेल आणि येणाऱ्या पुढच्या हंगामामध्ये त्याच्यामध्ये गुलाबी बोंडअळीचा आपल्याला प्रादुर्भाव दिसणार नाही. आता जे दुसरे पिकं आहेत आपले प्रामुख्याने आत्ताच्या सध्याच्या परिस्थितीत, एकतर गहू आहे. गव्हामध्ये आपण जिथं एक लक्षात घ्यायला पाहिजे की जे दाणे भरण्याची अवस्था आहे ती फार महत्त्वाची आहे आणि इथं सिंचनाची व्यवस्था आपल्याला करणं आवश्यक आहे. एकतर आत्ताच्या परिस्थितीमध्ये वाढलेलं तापमान आणि कोरडं हवामान या दृष्टिकोनातून आपल्याला निश्चित 90 ते 95 दिवस झाले असतील लागवडीनंतर तिथं आपल्याला एक पाण्याची पाळी द्यायची आहे आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण उन्हाळी भुईमूग लावून जवळपास आपल्याला एक कुठं महिना झालेला आहे किंवा 30-35 दिवस झाले, तर अशा पिकामध्ये सुद्धा आपल्याला तुषार सिंचन पद्धतीनं आपल्याला द्यायचं आहे. आता काय झालेलं आहे की वाढलेल्या तापमानामुळे आर्द्रता, कोरडा वारा या रस शोषण करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव देखील आपल्याला भुईमुगामध्ये दिसून येतो. त्याच्यासाठी आपल्याला इमॅडोक्लोप्रिड आपल्याला 18.8% 2 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करायची. शेतकरी बंधूंनो, आपले जे फळबाग आहेत, विशेष करून आपले केळी असेल, आंबा असेल, द्राक्ष असेल, या सर्वांमध्ये आपल्याला सिंचनाची व्यवस्था करायची आहे सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळेस. आणि आपल्याला विशेष करून जे आंबा आहे आता त्याच्यात काही अवस्था आहेत की ज्या अवस्थेमध्ये आपल्याला काही उपाययोजना करायची जेणेकरून फळगळ होणार नाही. जर साधारणतः वाटाणा एवढे असेल किंवा सुपारीच्या आकाराचं असेल, तर आपल्याला एक NAचं 15 ppmची फवारणी करायची, जेणेकरून याची आपल्याला फळगळ होणार नाही. आता विशेष करून हा आपण पाहतोय मार्च महिना म्हणजे आपल्याला उन्हाळ्याची आपल्याला चाहूल लागलेली आहे. तर पशुधनासाठी आपल्याला काय विशेष करून काळजी घ्यायची शेतकरी बंधूंनो, तर त्याला पशुला आपल्या विशेष करून थंड व स्वच्छ पाण्याचा पुरवठा करायचा पिण्यासाठी. खाण्यामध्ये आपल्याला मुबलक प्रमाणात हिरवा चारा द्यायचा, प्रथिनयुक्त खनिजयुक्त आपल्याला चारा द्यायचा, मीठयुक्त खाद्य द्यायचं आहे आणि त्याचा जो गोठा आहे त्या गोठ्यामध्ये टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी आपल्याला छतावर साधारणतः काय करायचं आहे, गवताचं आच्छादनसुद्धा करायचं आहे आणि गोठ्यावरील तापमान कमी करण्यासाठी आपण त्या छतामध्ये आपण काय करतो आहे की असणाऱ्या पत्रामध्ये ओले करून त्या ठिबक सिंचनचे पाईप वापरायचा का जेणेकरून आपल्याला टेम्परेचर मॅनेजमेंट करायचं आहे. कारण हे आपण पशुधनासाठी केलं तर निश्चित जे दूध देणारे आहेत पशु, त्यांच्या दुधाच्या याच्यामध्ये निश्चित प्रमाणात प्रभाव पडणार आहे आणि दुसरे जे पशुधनाला आपल्याला ह्या समरच्या सीझन म्हणजे उन्हाळ्या सीझनमध्ये आपल्याला व्यवस्थितपणे चांगल्या प्रकारे टेम्परेचर मेंटेन करून त्यांना ह्या पिरियडमध्ये ठेवायचे आहे. तर शेतकरी बंधूंनो, अशाच हवामान अंदाज आणि कृषी सल्ला आणि विद्यापीठातील वेगवेगळ्या तज्ज्ञांच्या सल्ल्यासाठी VNM की परभणी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. शेतकरी देवो भव.